आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आयुष्याची सकाळ माझ्या खरेच सुंदर गेली, संध्येची मज फिकीर नाही, दुपार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. आधाराने कसे बसे मज जगावयाचे नाही, जगण्यासाठी मनात ऊर्जा चिकार बाकी आहे. आयुष्याशी अजून माझा करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याचा विचार बाकी आहे. नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टरमाइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्षाचे स्वागत करीत आहे. टीईटी किंवा सीटीईटी 2026 च्या परिपूर्ण तयारी करण्यासाठी लास्ट स्ट्रॅटेजी आणि बेस्ट स्ट्रॅटेजी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आणि ही लास्ट स्ट्रॅटेजी आणि बेस्ट स्ट्रॅटेजी घेऊन येत असताना त्यातला सर्वात महत्वाचा विषय चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडागॉजी म्हणजे शॉर्टकट सीडीपी म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. हाच विषय पात्रता ठरवतो आणि हाच विषय अपात्रता ठरवतो. अतिशय महत्वाचा असणारा हा जो विषय आणि या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी आपण आपला टोटल जो कोर्स आहे बालमानसशास्त्र व हा अध्यापनशास्त्र नावाचा जो कोर्स आहे तो परिपूर्ण रेडी आहे, तयार आहे. यामध्ये पहिल्या टॉपिक पासून ते शेवटच्या टॉपिक पर्यंत, शेवटच्या म्हणजे 100व्या क्रमांकाच्या टॉपिक पर्यंत सर्व लेक्चर्स रेकॉर्ड स्वरूपात कंप्लीट आहेत. तुम्हाला जे महत्वाचे वाटतात, अवघड वाटतात ते तुम्ही वेळ वाढून सुद्धा पाहू शकता. याचबरोबर यामध्ये प्रत्येक टॉपिक वर्षे 200 पेक्षा जास्त टॉपिक वाईज टेस्ट सोडवण्यासाठी. याच कोर्समध्ये मी तुम्हाला फास्ट ट्रॅकचा कोर्स सुद्धा फ्री दिलेला आहे. कुठलीही फी नाही, फ्री दिलाय त्यामध्ये. म्हणजे या फास्ट ट्रॅकच्या कोर्समध्ये अवघ्या 20 तासांमध्ये संपूर्ण रिव्हिजन तुमची संपूर्ण विषयाला होते. आणि या फास्ट ट्रॅकच्या कोर्समध्येच तुम्हाला 15 टेस्ट पुन्हा टॉपिक वाईज सोडवण्यासाठी दिलेले आहेत, त्याचं विश्लेषण सुद्धा दिलेले आहे. अशा रीतीनं हा कोर्स तुम्हाला अजूनही वेळ आहे. 499 रुपये फक्त त्याची प्राइस आहे. घेऊन तुम्ही बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र चांगला स्कोर नाही तर 30 पैकी 30 का स्कोर तुम्ही करू शकता, पैकीच्या पैकी. याच्यानंतर पुढे पहा, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र ह्या विषय मी 18 वर्षापासून शिकवत तर आहेच. त्याचबरोबर 18 वर्षापासून आपलं पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये आहे. आणि आता आपल्या या पुस्तकाची 10वी आवृत्ती आपण आत्ताच प्रकाशित केलेली आहे. परिपूर्ण नोट्स यामध्ये आहेत, प्रत्येक घटकावर प्रश्नोत्तर यामध्ये आहेत. आतापर्यंतच्या टीईटीचे सर्व प्रश्नोत्तर यामध्ये आहेत, अभियोग्यता परीक्षेचे प्रश्नोत्तर यामध्ये आहेत आणि नवीन अभ्यासक्रमावर आधारित, नवीन संकल्पनावर आधारित, नव्या स्वरूपानुसार 100 टेस्ट सुद्धा यामध्ये दिलेले आहेत. म्हणून हे पुस्तक बुक करण्यासाठी तुम्ही माझ्या या नंबरला पुस्तक पाहिजे असा मेसेज करा. 450 रुपये प्राइस आहे, 65 रुपये पोस्टल चार्ज खर्च होतो, परंतु तरी ऑल ओव्हर इंडियामध्ये, संपूर्ण भारतामध्ये आपण 400 रुपयात घरपोच देत असतो. बुकिंग केल्यानंतर 4थ्या किंवा 5व्या दिवशी पुस्तक घरपोच मिळत असतं. त्वरा करा, लवकर करा, ऑनलाईन बुकिंग करा. आणि आता काय तर 20 तासांमध्ये संपूर्ण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाला रिव्हिजन देण्यासाठी 30 पैकी किमान 25 गुण मिळतातच असा फास्ट ट्रॅकचा कोर्स जो आहे तो आपला कंप्लीट झालेला आहे. आणि तो फक्त स्वतंत्र फास्ट ट्रॅकचा कोर्स घेतला तर तो 299 रुपयामध्ये. आपल्या शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप प्ले स्टोअरला जायचं, डाउनलोड करायचं. त्यामध्ये टीईटी टोटल कोर्स किंवा टीईटी स्पेशल सब्जेक्ट कोर्स मध्ये तुम्हाला हा कोर्स मिळेल. त्या कोर्स मध्ये जाऊन बाय नाव वर क्लिक करून पेमेंट करा आणि माझ्या नंबरला तुम्ही त्याचा व्हॉट्सअपला मेसेज करा. आता लास्ट स्ट्रॅटेजी इज अ बेस्ट स्ट्रॅटेजी घेऊन आलोय तुमच्यासाठी. आजपासून सुरुवात, 30 दिवस बाकी असताना अतिशय महत्वाची स्ट्रॅटेजी आहे. काय? सीडीपी विजयपथ. सीडीपी विजयपथ ज्याचा 0 अभ्यास असन
तरीही त्याच्यासाठी ज्याचा मध्यम अभ्यास आहे, ज्याचा कमी अभ्यास आहे आणि ज्याचा चांगला अभ्यास आहे, अशा सर्वांसाठी 10 विशेष सराव प्रश्नपत्रिका घेऊन आलेले बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्राच्या. यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट ऑनलाईन 30-30 मार्काच्या 10 टेस्ट ज्ञान आकलन आणि उपयोजन आधारावर परीक्षा परिषदेनं दिलेल्या निर्देशानुसारच्या स्वरूपानुसार 18 वर्षाचा अनुभव इथं कामाला येणार आहे आणि त्यानुसारच्या 10 टेस्ट ऑनलाईन तुम्हाला सोडवायला मिळणार आहेत. या 10 टेस्ट 2-2 टप्प्यांमध्ये म्हणजेच विश्लेषणाचे लेक्चर सुद्धा मिळणार आहेत, जेणेकरून त्या टॉपिकची कन्सेप्ट तुमची क्लिअर होणार आहे. ओके, आणि ते प्रश्न कसे असणार आहेत, त्याचं विश्लेषण कसं असणार आहे ते तर तुम्हाला सांगणारच. मात्र ही टेस्ट सिरीज आजच जॉईन करा आणि बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयावर पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्याचा कॉन्फिडन्स हा अविरत अंतकरणामध्ये साठवून ठेवा. आणि अशा प्रकारचा हा 10 टेस्ट सिरीजचा कोर्स फक्त आणि फक्त 199 रुपयाला आहे. तो सर्वांनी जॉईन करायचा आहे, तो सर्वांसाठी आहे, तो स्वतंत्ररित्या स्पेशल लास्ट स्ट्रॅटेजी बेस्ट स्ट्रॅटेजी अशा पद्धतीचा असणार आहे. ओके, चला तर पाहूया प्रश्न आणि विश्लेषण. याचा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे बघा. काय तर मानसशास्त्र हे विकसनशील शास्त्र असल्याने कित्येक निष्कर्षाबाबत व सिद्धांताबाबत मानसशास्त्रज्ञांमध्ये कमालीचे मतभेद दिसून येतात. बरोबर आहे, अनेकांनी एकमेकांना विरोधी असे मत मांडलेले आहेत. बरोबर आहे. बऱ्याच वेळा शैक्षणिक मानसशास्त्र एखाद्या समस्येची कारण मीमांसा सांगते, परंतु उपाययोजना सांगत नाही. म्हणजे समस्या सांगते परंतु समस्येचा उपाय त्याला सांगता येत नाही. ही मर्यादा आहे मानसशास्त्राची. बरोबर आहे. दुसरं, शिक्षण क्षेत्रामध्ये कोणत्याही स्तरावर शैक्षणिक कार्य करण्यासाठी आपल्याला शैक्षणिक मानसशास्त्र हरघडी मार्गदर्शन करते. वरच्या 2 मर्यादा जरी शैक्षणिक मानसशास्त्राच्या असल्या तरीही शिक्षण क्षेत्रामध्ये मानसशास्त्र प्रगती करण्यासाठी काम करण्यासाठी सातत्यानं मार्गदर्शन करतं. 3ही विधानं बरोबर आहेत. अशा प्रकारे मोठाल्या विधानांचे प्रश्न येणार आहेत. आपल्याला ते समजून घ्यावे लागणार आहेत. सोप्यापासून सुरुवात केली आपण. ऑप्शन नंबर 4 3ही विधानं बरोबर, अ ब व क बरोबर आहे. आता दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पहा. खालीलपैकी वर्तनाच्या आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दलचे सुसंगत नसलेले विधान ओळखा. आता काय दिले पहा, सुसंगत नसलेले म्हणजे आपल्याला आत्मनिरीक्षण पद्धतीबद्दल चुकीचं विधान आपल्याला शोधायचंय. पहिलं विधान पहा, प्रत्येक वेळी नीच जातीच्या उल्लेखाने होणाऱ्या मानखंडनेचे दुःख हे केवळ ती व्यक्तीच अनुभवू शकते. बरोबर आहे. आणि म्हणून पहा, म्हणजे एखाद्याला नीच जातीचा व्यक्ती म्हणून अपमान केलाय सातत्यानं, तर तो अपमान कसाही तीच व्यक्ती सांगू शकते दुसरी व्यक्ती. म्हणून आत्मनिरीक्षण पद्धती कामाची. दुसरं विधान पहा, या पद्धतीत अभ्यासकाला वाटेल तेव्हा व वाटेल तेथे मानसशास्त्रीय निष्कर्ष काढू शकतो. बरोबर आहे. स्थल कालाचं आत्मनिरीक्षण पद्धतीमध्ये बंधन नाही. कुठेही केव्हाही स्वतःचं निरीक्षण करू शकतो, निष्कर्ष काढू शकतो. तिसरं, या पद्धतीचा जनक कार्यवादी मानसशास्त्रज्ञ आहे. तर या पद्धतीचा जनक कार्यवादी मानसशास्त्रज्ञ नाही. कार्यवादी कोण आहे? जॉन डुई. कार्यवादी नाही तर रचनावादी मानसशास्त्रज्ञ कोण? विल्यम वुंट. आणि रचनावादामध्ये त्याचा सहकारी आहे टिचनेर. तुम्हाला माहिती आहे 1879 मध्ये सर्वप्रथम जर्मनीतील लायप्झिग या विद्यापीठामध्ये मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा विल्यम वुंटने सुरू केली. सहकारी होता टिचनेर. आणि या दोघांनी स्वतःच्याच अनुभवांचा अभ्यास केलेला आहे, म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धतीचा वापर केलाय. म्हणून आत्मनिरीक्षण पद्धतीला शास्त्राचा जरी ती अशास्त्रीय असली तरी तिला मानसशास्त्रामध्ये दर्जा देण्याचं काम विल्यम वुंट टिचनेर या रचनावादी मानसशास्त्रज्ञांनी केलंय. म्हणून तर विल्यम वुंटला आत्मनिरीक्षण पद्धतीचा जनक म्हणतात. म्हणजेच हे 3 नंबरचं ऑप्शन चुकीचं आहे. आपल्याला विसंगत विचारले, चुकीचं विचारलंय. उत्तर क्लिअर झालं आपलं.
तरी चौथा पर्याय या पद्धतीत अणुनिरीक्षण ही मर्यादा येण्याची शक्यता असते. अगदी बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल सर हे अणुनिरीक्षण म्हणजे काय? अणुनिरीक्षण म्हणजे घटना घडून गेल्यानंतरचं निरीक्षण. तुम्हाला फार राग आला, परंतु राग आल्यानंतर त्यावेळेस आपण स्वतः निरीक्षण करू शकत नाही. मग आपण काय करत असतो की घटना घडून गेल्यानंतर अरे शांत झाल्यावर, राग शांत झाल्यावर मग निरीक्षण करतो. उगाच मारहाण केली, उगाच मी बोललो, याला म्हणतात अणुनिरीक्षण. घटना घडून गेल्यानंतर आणि आत्मनिरीक्षण करत असताना असा अनुभव ही मर्यादा येण्याची शक्यता असते. झालं अणुनिरीक्षण ही कन्सेप्ट सुद्धा क्लिअर झाली. आपलं उत्तर क्लिअर झालं. ऑप्शन नंबर 3 आहे. नेक्स्ट तिसरा प्रश्न. अशा रीतीचे प्रत्येक प्रश्न असणारे, प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण, ती कन्सेप्ट आउट ऑफ, म्हणून ही बॅच जॉईन करायचीच प्रत्येकानं. आता पहा, खालीलपैकी सहज प्रवृत्त वर्तनाशी विसंगत विधान ओळखा. काय कुठल्या मुद्द्यावर आले? सहज प्रवृत्त. मॅकडुगलने वर्तनासंदर्भाच्या ज्या 14 सहज प्रवृत्ती मांडलेल्या आहेत त्यावर 2025ला 2024ला प्रश्न आलेले आहेत. तो घटक महत्व त्याचं वाढत आहे आणि म्हणून आपल्याला तो समजून घेणं गरजेचं आहे. तर त्याबाबत विसंगत विधान ओळखायचं विचारलंय म्हणजे चुकीचं. हे वर्तन सहेतुक असते. अगदी बरोबर आहे की समोर गुलाबजाम आले म्हणून खातो असं नाही, हेतू आहे, भूक लागली म्हणून खातो, सहेतुक आहे. पुढे हे वर्तन पूर्वनियोजित असते. अगदी बरोबर आहे, भूक लागल्यानंतर खाणं हे नियोजित पूर्वनियोजित असतं. बरोबर, हे दोन्ही विधानं बरोबर. आपल्याला चुकीचे शोधायचे. तिसरं पाहूया मग. नीच कोटीतील प्राण्यांचे वर्तन परिवर्तनीय तर. नीच कोटीतील म्हणजे माणूस सोडता इतर प्राणी यांचं वर्तन परिवर्तनीय नसतं, मग अपरिवर्तनीय असतं. अपरिवर्तनीय म्हणजे काय? ते त्यांचं वर्तन फिक्स असतं, त्याच्यामध्ये चेंज होत नाही. आता आपण वाघाच्या समोर गेल्यानंतर वाघ म्हणणार का रे शेळके सर आलीकडे, हॅलो 28 जूनला परीक्षा आहे, तोपर्यंत गायडन्स करा, लेक्चर घ्या, तोपर्यंत सोडतोय. बरोबर आहे, असं होणार आहे का? नाही होणार. तो त्याच्या समोर कुणी आलं तरी तो झेप घेणार, शिकार करणार, मारणार. म्हणून नीच कोटीतील प्राण्यांच्या वर्तनात फारसा बदल होत नाही, ते अपरिवर्तनीय असतात. इथं चुकीचं दिलंय. तर उच्च कोटीतील प्राण्यांचे वर्तन इथं अपरिवर्तनीय. उच्च कोटीतील म्हणजे माणूस, तर हे माणसाचं वर्तन परिवर्तनीय असतं. माझ्या समोर कोण आलाय त्यानुसार मी वेगवेगळ्या पद्धतीचा रिस्पॉन्स देणार आहे. परिवर्तनीय म्हणजे 3 नंबरचं हे विधान चुकीचं आहे, उलट दिले. आपण ते सुईचं करून अर्थ पण पाहिला. पुढे सहज प्रवृत्त वर्तन संपादित असते. मॅकडुगलने सांगितलेले सहज प्रवृत्त वर्तन हे संपादित नसतं, तर ते जन्मजात असतं. जन्मजात असतं म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे. म्हणजे क आणि ड विधान चुकीचं आहे. आपल्याला चुकीचंच विचारलंय. ऑप्शन नंबर 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. असेच प्रश्न येणार आणि असेच तोडायचे, रप्पा 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 उत्तर देऊन पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे. पुढचा प्रश्न बघा. निरनिराळ्या प्रकारच्या कथा कविता करावयास लावणं हे उपाय टिंब या सहज प्रवृत्त वर्तनाच्या उदात्तीकरणाची उदाहरणे. आता आपल्याला सहज प्रवृत्त वर्तन पाहत असताना त्या सहज प्रवृत्त वर्तनाचा चेतक, त्याच्यामध्ये निर्माण होणारी भावना, बरोबर, आणि त्याच्या उदात्तीकरणास त्याच्यातून होणारी कृती आणि त्याला शिक्षण प्रशिक्षण देऊन, योग्य अनुभव देऊन त्याला शारीरिक पातळीवरून वैचारिक पातळीवर नेणं, त्याला व्यक्त होण्यासाठी योग्य मार्ग, योग्य पद्धत उपलब्ध करून देणं, याला म्हणतात उदात्तीकरण. मग हे जे मार्ग दिलेले आहेत, निरनिराळ्या प्रकारच्या कथा कविता करावयास लावणे हे उपाय या सहज प्रवृत्त वर्तनाच्या उदात्तीकरणाचे आहे. मग वात्सल्य म्हणाल तर लहान बाळ समोर आल्यानंतर आपल्या मनामध्ये जी प्रेम जागृत होत असते, आपलेपणाची भावना जागृत होते, ते वात्सल्य. इथं प्रेमाचं महत्व सांगणं इथपर्यंत ठीक आहे. छोट्या बच्च्या संदर्भाचं जुगुप्सा म्हणजे किळस. मग या ठिकाणी स्वच्छतेचं महत्व सांगणं हे महत्वाचं आहे. याचा अर्थ हे पण नाही, हे पण नाही. पुढे शुदा म्हणजे भूक लागणे.
अन्नाचं महत्व इथं सांगणं गरजेचं आहे. उदात्तीकरण अन्नाचं महत्व हे पण नाही. आणि मग पहा काम प्रवृत्ती आत्मनिष्ठ गटामध्ये, आत्मनिष्ठ गटामध्ये ही जी काम प्रवृत्ती नावाची सहज प्रवृत्ती येत असते कामनिष्ठ गटामध्ये. कामनिष्ठ, आत्मनिष्ठ, समाजनिष्ठ आणि कामनिष्ठ असे तीन प्रकार. त्यातल्या कामनिष्ठ गटामध्ये काम प्रवृत्ती येते आणि त्या प्रवृत्तीच्या उदात्तीकरणासाठी कथा कविता करावयाच्या लावणे. हा, गाणे म्हणायला लावणे. एक लडकी को देखा तो ऐसा लगा. थांबवू, अभ्यास कर. 28 जून ऑप्शन नंबर 1 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी ओळखायची. आता बघा, चला रॉंग पेअर. ऑप्शन नंबर 1 आहे शारीरिक गरजा. गरजांच्या वर्गीकरणावर नेहमी प्रश्न आलेत आणि म्हणून हा प्रश्न समजून घ्यायचा. शारीरिक गरजा म्हणजे आपलं अस्तित्व टिकवण्यासाठीच्या गरजा आहेत शरीराच्या. मग तहान, भूक, बरोबर आहे, मलमूत्र विसर्जन, झोप, विश्रांती, तापमान नियंत्रण, या सगळ्या शारीरिक गरजा आहे. पहिली जोड बरोबर आहे. आता दुसरी वैयक्तिक गरजा. आपल्या पर्सनल काही गरजा असतात. मग यश, अपयश, आपण ठरवलेलं काहीतरी ध्येय आहे, बरोबर, वारंवार एखादी कृती करावी वाटणे म्हणजे पुनरावृत्ती आहे. हे वैयक्तिक गरजा आहेत, बरोबर आहे. त्यानंतर सहवास विषयक गरजा. सामाजिक गरजांच्या 2 प्रकार पडतात, सहवास विषयक आणि प्रतिष्ठा विषयक. ते प्रकार दिलेत. आणि मग संरक्षणासाठी आपल्याला समूहात राहावं वाटतं, समाजात राहावं वाटतं, कोणतरी जोडीदार असावं वाटतं. परावलंबित्व, लहानपण, म्हातारपण इतरांवर अवलंबून असतं आणि म्हणून सामाजिक गरजा आहेत त्या सहवास विषय, कोणाच्या तरी सहवासात राहावं वाटतं. प्रतिष्ठा विषयक गरजा, सत्ता मिळाली पाहिजे, स्थैर्य मिळालं पाहिजे, ह्या प्रतिष्ठा विषयक. सगळ्याच जोड्या बरोबर आहेत. आपल्याला चुकीची जोडीच नाहीये आणि म्हणून उत्तर आहे वरील पैकी नाही, ऑप्शन नंबर 4, पर्याय क्रमांक 4. ओके, पुढचा प्रश्न तुम्ही वाचा, सोडवा. पुढचा प्रश्न बघा, संपादित वर्तन प्रकारामध्ये सवयी, कौशल्य, स्थिर भाव, गंड, अभिवृत्ती, चारित्र्य, इच्छाशक्ती इत्यादीचा समावेश होतो. म्हणजे सहज प्रवृत्त वर्तन आणि संपादित वर्तन. सहज प्रवृत्त हे जन्मजात असतं, निसर्गदत्त असतं, दैवी असतं. ते काय आपण आत्मसात करत नाही कुठल्या वयामध्ये. 2025ला त्यावर प्रश्न आला होता. मात्र संपादित वर्तन नावातच आहे, आपण आत्मसात करतो, अनुभवाद्वारे ते वयानुसार डेव्हलप होतं आणि मग त्यामध्ये या सगळ्या संकल्पनांचा समावेश होतो, बरोबर आहे. आणि आता ब पा, सहज प्रवृत्त वर्तन प्रकारामध्ये हास्य, प्रार्थना, परगौरव, संघ इत्यादीचं, बरोबर आहे. 14 सहज प्रवृत्तींपैकी काही नावं दिलेत. या सहज प्रवृत्त आहेत म्हणजे त्या जन्मजात आहेत. दोन्ही विधानं बरोबर आहे. आता आपल्याला विचारलंय काय, तर दोन्ही बरोबर, ऑप्शन नंबर 4. ओके, नेक्स्ट पुढचा प्रश्न, मानसशास्त्राच्या उत्क्रांतीचा प्रवास पाहता मानसशास्त्राचे मनाचे शास्त्र हे स्वरूप नाकारण्याचे मुख्य कारण का? मानसशास्त्राच्या व्याख्या पहिली होती आत्म्याचे शास्त्र अरिस्टॉटलची. आता आत्मा कुठे डोक्यावर आहे, खांद्यावर आहे, काय कळत नाही, अमूर्त आहे आणि त्याच्यामुळे ती व्याख्या सर्वांनी स्वीकारली नाही, अर्थपूर्ण मानली नाही, संशोधन सुरूच राहिलं. त्याच्यानंतर मॅकडोगलनी व्याख्या मांडली काय, मनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. आता मनाचे शास्त्र, मन कुठे आहे, आत्म्यासारखंच अमूर्त आहे, अनिश्चित आहे. मन वढाय वढाय उभ्या पिकावरी ढोर, बरोबर आहे नाही. तिकडे ते आमिर खान म्हणत होता मेरा मन क्यों तुम्हें चाहे. तर हे मन काय कळतच नाही, अनिश्चित आहे, अमूर्त आहे आणि त्याच्यामुळं त्याची व्याख्या नाकारली. तर प्रॉपर कारण विचारलंय, 4 पैकी 1 निवडायचंय. मनाची व्याख्या करणे अत्यंत व्यापक आणि अमूर्त आहे, बरोबर आहे. मनाचे मोजमाप करण्यासाठी कोणती वस्तुनिष्ठ पद्धत उपलब्ध नाही, अगदी बरोबर आहे, नाहीच आहे. त्याच्यानंतर मनाचा अभ्यास प्रामुख्याने धार्मिक दृष्टिकोनातून केला जात होता, हे सुद्धा बरोबर आहे, सगळंच बरोबर आहे. याचा अर्थ ऑप्शन नंबर 4 आहे, वरील सर्व. ऑप्शन नंबर 4 वरील सर्व. पुढचा प्रश्न बघा, जे.बी. वॅटसन यांच्या वर्तणूकवादी दृष्टिकोनानुसार मानसशास्त्राचे खरे कार्य आहे. काय कार्य आहे विचारलंय. मग पहा, पहिला पर्याय मानवी मनातील अंतर्भूत इच्छांचा शोध. मानवी तो वर्तन, तो दृश्य वर्तनाला महत्व देतो, मनाच्या इच्छा कुठे घेऊन बसलात, नाही, रॉंग. व्यक्तीच्या चेतनेचा अभ्यास, चेतना ना चेतना, ते बोध अवस्था ना बोध अवस्था त्याला मान्य नाही, संपला विषय. 3
वर्तनाचे निरीक्षण करणे, त्याचे भाकीत करणे आणि त्यावर निरीक्षण करणे, त्यावर नियंत्रण करणे. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. निरीक्षणक्षम वर्तन. मानवी बुद्धिमत्तेचे घटक तपासणे अगदी बरोबर चुकीचं आहे. ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. 1913 मध्ये जे.बी. वॅटसन यानं वर्तनवाद हा संप्रदाय मांडला, ही विचारसरणी मांडली आणि त्यानं मानसशास्त्राची व्याख्या केलेली ती अर्थपूर्ण मानली जाते, सर्वपूर्ण मानली जाते. कोणती? मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र. ओके, पुढचा प्रश्न बघा. मानसशास्त्र म्हणजे मानवी वर्तनाचा व अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र, ही व्याख्या कोणत्या अशा व्याख्या येतात आणि आपल्या त्या लक्षात पाहिजे. आता मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र ही वॅटसनची व्याख्या आहे. मात्र त्याच्या व्याख्यात काही संशोधकांनी सुधारणा सुचवल्या किंवा अजून एक्स्ट्रा काही संकल्पना मांडल्या. मग रॉबिन्स, किंग्स आणि मॉर्गन या 3 अमेरिकन मानसशास्त्रज्ञांनी मानव व मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली. क्रो आणि क्रो मानवी संबंध आणि व्यवहारांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली. आणि मन यानं मानवी वर्तनाचा व अनुभवांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या मांडली. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 मनची व्याख्या आहे. पहा, मॅकडुगलने तर मनाला केंद्रबिंदू म्हणलं, मानवी मनाचा अभ्यास करणार. क्रो व्यवहार आणि मानवी संबंधांना त्यानं महत्व दिलेलं आहे. याचा अर्थ क ड ब क ड नाहीये, ऑप्शन नंबर 1च आहे. अशा व्याख्या बुद्धिमत्तेच्या व्यक्तिमत्वाच्या कुठल्या येतात तर त्या लक्षात ठेवायच्या. पुढे पहा, खालीलपैकी कोणती विधाने मानसशास्त्राच्या स्वरूपाबद्दल योग्य आहेत? आता मानसशास्त्राच्या स्वरूपाबद्दल योग्य बरोबर विधाने शोधायचे. मानसशास्त्र हे शुद्ध शास्त्र नसून ते एक सामाजिक शास्त्र आहे. बरोबर आहे. भौतिक शास्त्रासारखं, रसायनशास्त्र, जीवशास्त्रासारखं मानसशास्त्र हे टोटल कम्प्लिटली सायन्स शास्त्र नाही, तर ते सामाजिक शास्त्र आहे. ते सामाजिक शास्त्र आहे. विधान बरोबर आहे. पहिलं बरोबर आहे. आता दुसरं पाहू. मानसशास्त्रात केवळ बाह्य वर्तनाचा अभ्यास केला जातो, आंतरिक अनुभवांचा नाही. तर अशी जरी मानसशास्त्रावर टीका होत असली तरी संवेदना, अवबोध, प्रतिमा, विचार, कल्पना हे आंतरिक अभ्यास आहे. याचा अर्थ 2 नंबरचं विधान चुकीचं आहे. फक्त 1 बरोबर आहे आणि म्हणून केवळ 1 सत्य आहे. ऑप्शन नंबर अ आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. परिक्रमांक अ. नेक्स्ट, मानसशास्त्रातील निरीक्षण पद्धती वापरताना निवडकता हा घटक कोणत्या प्रकारच्या त्रुटीला जन्म देऊ शकतो? वर्तन अभ्यासाच्या पद्धती नावाचा टॉपिक आहे किंवा बाल मानसशास्त्राच्या संशोधन पद्धती. यामध्ये अशास्त्रीय पद्धतीमध्ये दंतकथा, पर्यक आणि आत्मनिरीक्षण येतात आणि शास्त्रीय पद्धतीमध्ये मग निरीक्षण पद्धत, प्रायोगिक सर्वेक्षण, जीवन वृत्तांत पद्धती, वैकसिक पद्धती आहे, तुलनात्मक पद्धती आहे, अनेक पद्धती आहेत वेगवेगळ्या. तर त्यातल्या निरीक्षण पद्धतीमध्ये निवडकता हा घटक कोणत्या प्रकारच्या त्रुटीला जन्म देऊ शकतो? तर तुम्हाला हे निवडकता ही जी संकल्पना आहे ती माहिती असायला पाहिजे. जाऊया आपण आपल्या पर्यायांकडे. तर पहा, हॉदॉर्न परिणाम, पुष्टीकरण कल, सामाजिक इच्छाशक्ती आणि हॅलो इफेक्ट असं. तर हॅलो इफेक्ट मी कालच्या लेक्चरमध्ये क्लिअर केला होता की काहीतरी चुकीचा ग्रह एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या वस्तूबद्दल, एखाद्या घटनेबद्दल असेल तर आपण पूर्णतः त्या पद्धतीचं मूल्यमापन करत असतो, पूर्णतः त्या पद्धतीचा अर्थ त्याला लावत असतो, पूर्णतः. मात्र इथं आता तसं नाही. निवडकता काही विशिष्ट भागालाच आहे, काही विशिष्ट भागालाच आहे. याचा अर्थ हॅलो इफेक्ट नाहीये. तर मग कोणता आहे? तर तो इफेक्ट आहे सामाजिक इच्छाशक्ती नाही. सामाजिक इच्छाशक्तीवरचं विश्लेषण मी पुढच्या प्रश्नामध्ये देतो. मग इथं उत्तर आहे पुष्टीकरण कल. सर काय आहे कळलं नाही, सांगतो ना, त्याच्यासाठी तर माझं काम. निरीक्षण करत असताना जर निरीक्षकाच्या मनामध्ये एखाद्या गोष्टीबद्दल पूर्वग्रह असेल, एखाद्या बाबीबद्दल, एखाद्या गोष्टीबद्दल पूर्वग्रह असेल, ओके, तर तो तेवढ्याच वर्तनाबद्दल, तेवढ्याच गोष्टीबद्दल वेगळ्या पद्धतीचा, म्हणजे ओरिजिनल नाही तर वेगळा,
म्हणजे चुकीचा निष्कर्ष तो काढू शकतो. उदाहरणार्थ की निरीक्षकाला असं कुठंतरी कळलंय, चुकीचा ग्रह झालाय की आपला गण्यात चोरटा आहे, आपल्या गण्यात चोरटा आहे. आणि मग गण्या आला, त्यांच्या घरी आला, गण्याने खूप कामं केले, सगळे कामं केले, खूप खूप सेवा केली गुरुजींची, जे निरीक्षक आहेत. आणि गण्या निघून गेला. गण्या निघून गेल्यानंतर सरांना, निरीक्षकांना त्यांचा पेनच सापडेना. हो, काहीच पाहिलं नाही त्यांनी, पेन सापडेना म्हटलं की लगेच म्हणले गण्याने चोरला, गण्याने चोरला. पुष्टीकरण कल, चुकीचा निष्कर्ष काढला, निरीक्षणात चूक झाली, पेन त्यांच्या पुस्तकात खाली होता. परंतु बाकीचं काही डाऊट नाही घेतलं त्यांना, बाकीचं काय नाही वाटलं, गण्याने किती छान कामं केले, सगळं त्यावर नाही, फक्त निवडक की गण्या चोर आहे, चोऱ्या करतो, एवढी कन्सेप्ट त्यांच्या डोक्यात होते. आणि म्हणून मग अशा प्रकारे हे पुष्टीकरण कल त्याला म्हटलं जातं. ऑप्शन नंबर 2 आहे. ओके, चलो नेक्स्ट. पुढे पहा, प्रायोगिक पद्धतीमध्ये नियंत्रित गट का आवश्यक असतो? प्रायोगिक पद्धतीमध्ये समतुल्य गट, 2 समतुल्य गट तयार करतात. एक प्रायोगिक गट असतो ज्याच्यावर आपण स्वतंत्र चलाचा वापर करतो, आणि दुसऱ्या गटाला आपण नियंत्रणात ठेवतो. तर का ठेवतो असा प्रश्न विचारलेला आहे. प्रायोगिक गटातील व्यक्तींची संख्या मोजण्यासाठी हा पर्याय काहीच कामाचा नाही. स्वतंत्र चलाचा परिणाम केवळ प्रायोगिक गटावरच होतो हे तपासण्यासाठी. तर हे इतकं काही खास वाटत नाही, म्हणून हे ठेवूया, आपण पुढच्या पर्यायाकडे जाऊ. बाह्य चलांचा परिणाम निष्प्रभ करून निकालाची वैधता वाढवण्यासाठी. अगदी बरोबर, की नियंत्रित गटाला नियंत्रित केल्यामुळं बाह्य कुठल्याही चलांचा, घटकांचा त्यावर परिणाम होणार नाही आणि आपला प्रयोग अचूक निष्कर्ष देईल. म्हणजे काय, तर अ तुकडी आणि ब तुकडी, अ तुकडी आणि ब तुकडी अशा रीतीनं 2 तुकड्या आहेत इयत्ता 10वीच्या. मग अ तुकडीला आज नवीन पद्धतीनं ग्रामर शिकवायचंय, इंडक्टिव्ह पद्धतीनं. ओके, इंडक्टिव्ह पद्धतीनं ग्रामर शिकवायचंय. मात्र ब तुकडी नियंत्रित ठेवलेली आहे, त्यांना जुनीच डिडक्टिव्ह मेथड जी आहे ती जुनीच मेथड वापरायची, काही चेंज नाही. या ब तुकडीत शेजारच्या क तुकडीतले, ड तुकडीतले, दुसऱ्या वर्गाचे, तिसऱ्या वर्गाचे कुणी येऊ द्यायचं नाही, कंट्रोलमध्ये ठेवायचं, कंट्रोलमध्ये. तर अशा रीतीनं मग यांच्यावर काहीच परिणाम नाही, जुनाच पॅटर्न चाललाय. मग यांच्यामध्ये परिणाम होणार आहे ना, कारण वेगळा पॅटर्न वापरतोय. आणि मग जो बदल झालेला असणार आहे तो इंडक्टिव्ह मेथडमुळे झालेला असणार आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रयोगाचा खर्च कमी करण्यासाठी, याचा काय विषय नाही, ऑप्शन नंबर 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढे, व्यक्ती इतिहास पद्धतीचा म्हणजे जीवन वृत्तांत पद्धतीचा वापर करताना संशोधकात समोर येणारे सर्वात मोठे आव्हान कोणते असते? म्हणजे थोडक्यात मर्यादेवर प्रश्न आलाय. माहितीचे सामान्यीकरण करणे कठीण असते. हा मुद्दा भारी वाटतोय. सामान्यीकरण काय, तर पहा, कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांचं कर्नाटक राज्य काही वाईट परिस्थितीमुळं त्यांच्या पूर्वजांना सोडून यावं लागलं, आणि मग इथं आल्यानंतर सुद्धा फार मोठा संघर्ष करावा लागला. त्या संघर्षातून त्यांनी शिक्षण क्षेत्रातलं किती मोठं साम्राज्य उभा केलं. आता आपण असं म्हणू शकत नाही की राज्य सोडून आल्यानंतर वाईट परिस्थिती आयुष्यात आल्यानंतरच माणूस मोठं साम्राज्य उभा करू शकतं. सामान्यीकरण असं होऊ शकत नाही, बरोबर. म्हणजे सामान्यीकरण करणे कठीण असते. महात्मा ज्योतिराव फुले यांना एका ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये अपमान करून हुसकावून लावण्यात आला. याचा अर्थ असं आहे का की वरातीतून हुसकावून लावल्यानंतरच मोठं कार्य होतं? तर असं सामान्यीकरण करणं अवघड असतं. ही मर्यादा दिसते आपल्याला, पण बाकीच्या 3 पर्याय चेक करू. ही पद्धत खूप स्वस्त आणि वेगवान असते. जीवन वृत्तांत पद्धत व्यक्तीच्या जीवनाचा सखोल अभ्यास करायचा असतो आणि त्याच्यामुळे स्वस्त आणि वेगवान नसते, चुकीचं आहे. यामध्ये व्यक्तीच्या भूतकाळातील माहितीवर नियंत्रण मिळवणे सोपे. कसं काय भूतकाळातल्या गोष्टींवर कसं नियंत्रण, झालेल्या गोष्टीवर नाही होत, चुकीचं आहे. ही पद्धत केवळ समूहावर वापरता येते नाही, व्यक्तीच्या एका सिंगल व्यक्तीचा अभ्यास करण्यासाठी आपण वापरत असतो. म्हणून 3 विधानं चुकीची. मर्यादा सगळ्यात महत्वाची. ऑप्शन नंबर अ आहे, सामान्यीकरण करणे कठीण आहे. नेक्स्ट,
पुढचा प्रश्न बघा, सर्वेक्षण पद्धतीमध्ये प्रतिसाद त्रुटी कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट करणे सर्वात प्रभावी? आता तुम्हाला ही संकल्पना माहिती असायला पाहिजे. प्रतिसाद त्रुटी म्हणजे विद्यार्थ्याचा प्रतिसाद योग्य यायला पाहिजे, खरं ती माहिती त्यानं सांगितली पाहिजे. सर्वेक्षण पद्धतीमध्ये आपण प्रश्नावली आणि मुलाखत या तंत्राचा वापर करतो. मग अचूक माहिती घेण्यासाठी की आपण कोणती गोष्ट करणे प्रभावी ठरेल, अनेक गोष्टी आहेत. पर्याय काय दिल्यात पाहू आपण. प्रश्नांची संख्या खूप मोठी ठेवणे, हे तर निगेटिव्ह आहे, हे नाही चालणार. व्यक्तीला उत्तरे देताना निनावी राहण्याचे स्वातंत्र्य देणे. बर, निनावी राहण्याचे स्वातंत्र्य काय तर वेगळं आहे, बघू आपण, चेक करू. प्रश्नामध्ये तांत्रिक शब्दजालाचा वापर करणे, तांत्रिक शब्दजाल करून अजून अवघड होईल. केवळ हो नाही अशा प्रकारचे प्रश्न विचारणे हे पण योग्य नाही. आता तुम्हाला सांगतो, ऑप्शन नंबर 2 उत्तर बरोबर आहे. तर जेव्हा त्या विद्यार्थ्याला असं सांगितलं जाईल, बाबा तुझी ही जी माहिती आहे ही जाहीर केली जाणार नाही, कुणालाही माहिती होणार नाही, सिक्रेट राहणार आहे. म्हणजेच तू आता जे काय रिस्पॉन्स देणार आहे तू निनावी दे, नावच टाकू नको तुझं. तेव्हा तो मोकळ्या मनानं सगळे उत्तर देणार आहे, मोकळ्या मनानं सगळी माहिती देणार आहे, म्हणजे विश्वसनीय वस्तुनिष्ठ माहिती मिळणार आहे. याला म्हणायचं प्रतिसाद त्रुटी. ऑप्शन नंबर 2च आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. या नव्या संकल्पना तुम्हाला अंतिम टप्प्यात क्लिअर केल्या की संपला विषय, पैकीच्या पैकी मार्क. आपण पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत सर्व टॉपिक कव्हर करणार आहोत. सर्व प्रकारचे प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि किती? 10 टेस्टमध्ये 10 टेस्ट. किती? प्रत्येक टेस्टमध्ये 30 प्रश्न असणार आहेत, लक्षात राहू द्या, 30. आणि हे काठिण्य पातळी चांगलीच असणारे प्रश्न असणार आहेत, कारण टीटीनं परीक्षा परिषदेनं तसं सुचवलेलं आहे. आणि पहिल्या टॉपिक पासून तर लास्ट टॉपिक पर्यंत सर्व आपण कव्हर करणार आहोत. आणि अशा प्रकारची टेस्ट सिरीज सोडवायला 10 टेस्ट येणार आहेत, त्याच्या विश्लेषणाचे लेक्चर पण मिळणार आहेत. ओके. आणि पहा, अशा प्रकारचे की वेळही वायाला जाणार नाही आणि कन्सेप्ट एकदम 100% क्लिअर, अशा प्रकारचं विश्लेषण असणार आहे. सगळ्यांनी जुने विद्यार्थी, नवे विद्यार्थी, सर्व शिक्षकांनी, सर्वांनी ही टेस्ट सिरीज जॉईन करायचीच, ही फार कामाची आहे. आता पहा पुढचा प्रश्न, आंतरनिरीक्षण पद्धती आधुनिक मानसशास्त्रात का नाकारली? म्हणजे आत्मनिरीक्षण पद्धती जी आहे मानसशास्त्रामध्ये, आधुनिक मानसशास्त्रात ती नाकारली. तिला अशास्त्रीय म्हणले का? ही पद्धत खूप वेळ खाऊ आहे? नाही, वेळेचा प्रॉब्लेम नाही. ही पद्धत केवळ प्राण्यांवर वापरता येत असे असंच नाही, प्राण्यांवर येतच नाही वापरता, फक्त माणसाला, ते सुद्धा सगळ्या माणसाला, लहान मुलं, वृद्ध, मंद हे वापरू शकत नाही. मग तिसरा, ती पद्धत पूर्णपणे आत्मनिष्ठ असून तिची सत्यता पडताळणे अशक्य होते. अगदी बरोबर. स्वतःचं निरीक्षण करणारे, मात्र माहिती सादर करताना, माहिती देताना ती खरीच दिली जाईल भरोसा नाही, त्याच्यामुळे सत्यतेची पडताळणी करण्याचा विषयच नाही. ती केवळ प्रगत तंत्रज्ञानावर आधारित, असं अजिबात नाही. मनातल्या मनात निरीक्षण करायचं. ऑप्शन नंबर क आपलं उत्तर बरोबर आहे. चला पहा, अजूनही टीटी पेपर 1चा सर्व विषयांचा कोर्स तुम्हाला जॉईन करायचा असल्यास, सर्व विषयांचा कोर्स जो 2500 रुपये त्याची किंमत आहे, वेळ कमी राहिलेला आहे म्हणून फक्त 999 रुपयामध्ये तुम्हाला हा ऑल सब्जेक्टचा टेस्ट सिरीज, टॉपिक टेस्ट, टोटल टेस्ट, रेकॉर्डेड लेक्चर, फास्ट ट्रॅक सर्व विषयांचे लेक्चर याच्यामध्येच आहे. तुम्हाला सेपरेट फास्ट ट्रॅक कोर्स जॉईन करायची गरज पडणार नाही, सर्व यामध्येच मिळेल. बघा, तसंच टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्र जो कोर्स 2000 रुपयाचा आहे तो तुम्हाला फक्त 750 रुपयाला आहे. पहा, त्याचबरोबर टीटी पेपर 2 सामाजिक शास्त्राच्या स्पेशल प्रिपरेशनसाठी 10 ऑनलाईन सोडवण्यासाठी टेस्ट आहे, 150 पैकी 150 ऑल सब्जेक्टच्या, आणि त्याच्या विश्लेषणाचं मॅरेथॉन लेक्चर दर सोमवारी, सुपर मंडे. तुम्हाला माहिती आहे 6 टेस्ट कंप्लीट झाल्यात, 6 टेस्टचं विश्लेषण कंप्लीट झालं, 4च बाकी आहेत, येऊन जातील. 299चा हा कोर्स आहे. गणित विज्ञानाचा सर्व विषयांचा कोर्स सुद्धा 2000 रुपयाचा आहे, मात्र तो तुम्ही फक्त 750 रुपयाला जॉईन करू शकता. मराठीचा सुद्धा स्वतंत्र कोर्स आहे आणि गणित बुद्धिमत्तेचा प्रत्येक विषयाचा फास्ट ट्रॅक कोर्स आहे. तुम्हाला जो जॉईन करायचा तो जॉईन करू शकता. आपल्या या लास्ट स्ट्रॅटेजी, बेस्ट स्ट्रॅटेजी, सीडीपी विजयपथ ही टेस्ट सिरीज जी आहे स्पेशल, त्यापैकी त्यामधील 30 पैकी 15 प्रश्नांचं विश्लेषण झालं. 15 प्रश्नांचे विश्लेषण
पुढील भागामध्ये दिलं जाईल. त्या अगोदर ही 30 मार्कांची टेस्ट तुम्हाला सोडवायला पाठवली जाईल. लवकरात लवकर प्ले स्टोअरला जाऊन शेळके मास्टरमाइंड अकॅडमी ऍप डाउनलोड करा. त्या ऍप मध्ये टीटी टोटल कोर्स किंवा टीटी स्पेशल सब्जेक्ट कोर्स यामध्ये तुम्हाला हा कोर्स दिसेल. त्या कोर्स मध्ये जाऊन बाय नाव वर क्लिक करून सर्वांनी हा कोर्स जॉईन करायचा. अदरवाईज काय अडचण आली तर माझ्या 9420752245 या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.